डोंबिवलीच्या मावस भावांसाठी काश्मीरसह अखेरची ठरली आहे। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झालाय। अतुल मोने डोंबिवली पश्चिमेत ठाकूरवाडी भागात राहत होते। मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाम इथं फिरण्यासाठी गेले होते। अतुल मोने मध्य रेल्वेच्या परळ इथल्या कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते। अतुल मोने यांच्यासोबत डोंबिवलीतलेच हेमंत जोशी आणि संजय लेले हे देखील पहलगाम इथं फिरण्यासाठी गेले होते। त्यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। संजय लेले डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागात राहत होते। त्या ठिकाणी त्यांचा बंगला होता। संजय लेले हे स.वा. जोशी शाळेचे विद्यार्थी होते। मनमिळाऊ स्वभावाचे संजय लेले नोकरी करत होते। दरम्यान अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी या तिघांचेही मृतदेह संध्याकाळी डोंबिवलीत आणण्यात येतील। डोंबिवली पश्चिमेकडे भागशाळा मैदानात आणण्यात येणार आहेत। भागशाळा मैदानात अंत्यदर्शनासाठी तिघांचेही मृतदेह ठेवण्यात येतील। डोंबिवलीतल्या मोने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। पहलगाम हल्ल्यात अतुल मोने यांचा मृत्यू झालाय। ते एकटेच कुटुंबासाठी कमावते होते, त्यामुळे त्यांच्या सासूनं सरकारनं त्यांच्या कुटुंबियांना नोकरी आणि मोनेंच्या मुलीच्या शिक्षणासाठी मदत करण्याची मागणी केली आहे। मोनेंच्या डोंबिवलीतल्या घरी नातेवाईक यायला सुरुवात झाली आहे। सरकारने त्यांची काहीतरी व्यवस्था करावी, आणि तिला नोकरी नाही आहे, घरात आता कमवणारं कोण नाही। सरकारने त्या दृष्टीने बघावं। हल्लेखोरांना शिक्षा झालीच पाहिजे, प्रश्नच नाही, निषेध केलाच पाहिजे। त्यामुळे मोने कुटुंबियांना मदत करण्याची मागणी आता केली जाते। दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतल्या तिघांनी आपले प्राण गमावलेत। यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम भी है, उसने उसको गोली मार दी। नहीं, आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। आपने आप बोले ना मुझे। क्या बोलते भेलपुरी खाई त्यात डोंबिवलीतल्या 3 मावस भावांचाही मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे। या तिघांचाही मृतदेह आज डोंबिवलीत आणण्यात येणार आहेत। पार्थिव मृतदेहात आणण्यात येणार आहे। महत्त्वाची बातमी, मनमोकळा मित्र गमावला। संजय लेलेंचे मित्र त्यामुळे भावूक झालेत। त्यांच्या मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। संजय लेलेंच्या मित्रांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी। डोंबिवली पश्चिमेकडील सुभाष रोड येथे राहणारे संजय लेले हे आपल्या कुटुंबासह काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते, मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काल त्यांचा मृत्यू झाला आहे। संजय लेले यांच्या जाण्याची बातमी त्यांच्या मित्रपरिवारामध्ये कळली। त्यानंतर मित्रपरिवाराकडून एकच हळहळ व्यक्त करण्यात येते। एकदम मनमोकळा होता। परवा दिवशी जाताना इकडे येऊन मला बोलून गेला की मी काश्मीरला फिरायला जातोय। मी म्हटलं तर जाऊन ये। म्हटलं कोण कोण चाललंय, तर म्हटलं बायको आणि पोराला घेऊन जातो, आणि 2 वेगळे फॅमिली आपले ते एकत्र जातोय, आणि ते तिन्ही फॅमिलीचे 3 पुरुष ह्याच्यात वारले आहेत। आणि याच्यावरती सरकारने त्वरित ॲक्शन घेऊन या टेररिस्टचा नास्तबूत केलं पाहिजे, ही माझी पहिली विनंती आहे। संजय हा आमचा खूप माझा चांगला मित्र होता 20-25 वर्षापासून। कॅमेरा पर्सन नितीन खरातसह अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली। दरम्यान मंत्री गिरीश महाजन श्रीनगरकडे आता रवाना झालेत। पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था ते करतील। आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा मुंबई विमानतळावर आहेत, त्यामुळे आता मंत्री गिरीश महाजनांकडे श्रीनगरहून जे पर्यटक महाराष्ट्रातले अडकलेत, साधारणतः 1,500 ते 2,000 पर्यटक सध्या काश्मीरमध्ये जे महाराष्ट्रातले, त्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना परत घेऊन येण्याची जबाबदारी आता गिरीश महाजनांकडे देण्यात आली आहे। पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था हे गिरीश महाजन करतील। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला। त्यात महाराष्ट्रातल्या 6 जणांचा समावेश आहे। डोंबिवलीचे 3 तर पनवेलच्या एका पर्यटकाचाही समावेश आहे। डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशींचा हल्ल्यात मृत्यू झालाय। पनवेलच्या दिलीप देसलेंचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। पुण्याच्या दोघांचाही हल्ल्यात मृत्यू झाला। संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत। आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। अतुल मोने डोंबिवली, संजय लेले डोंबिवली, हेमंत जोशी डोंबिवली,
संतोष जगदाळे पुणे, कौस्तुभ गणबोटे पुणे, दिलीप देसले पनवेल, माणिक पाटील सुबोध पाटील ही जखमी आहेत. एस बालचंद्रा अश्विनी जगदाळे याही जखमी आहेत. प्रगती जगदाळे, शोभित पटेल, तिलक रूपचंदानी जखमींची नाव आहेत. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी संताप व्यक्त केलाय. हा हल्ला म्हणजे इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं त्या म्हणाल्या. गृहमंत्री अपयशी ठरलेत, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता त्यांनी केली आहे. जे काय कांड जम्मू काश्मीरमध्ये झालेलं आहे ते इंटेलिजन्सचं फेलियर आहे. ते क्लेम करणारे आम्ही नोटबंदी केली, आतंकवाद बंद केला, ते जे क्लेम करत होते त्याचं फेलियर आहे. 370 आणलं, त्याच्यामुळे आता व्यवस्थित शांती प्रस्थापित झाली. या सगळ्या गोष्टीचं फेलियर आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे प्रामुख्याने. देशाचे गृहमंत्री अपयशी ठरतात आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पहलगामच्या दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आलेत. लष्करी गणवेशात दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. दुसरीकडे दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तिघांची नावं स्केचेस सुरक्षा यंत्रणेनं जारी केलेत. आसिफ, फौजी, सुलेमान शाह, अबू तल्हा अशी या तिघांची नावं आहेत. लष्करातील जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केलाय. या हल्ल्याचा थरकाप उडवणारे दृश्य सामवर आपण पाहू शकता. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झालाय तर 13 जण जखमी झालेत. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी विदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केले. 50हून अधिक गोळ्यांच्या फैरी झाडल्या. दहशतवादी हल्ल्याला भारत करारा जवाब देणार. सैन्याच्या 3ही दलांना अलर्ट राहण्याचे निर्देश. LOC काश्मीरमध्ये इंडियन आर्मी हाय अलर्टवर. नौदल आणि वायुदलाला अलर्ट राहण्याचेही निर्देश. CDS आणि संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर सैन्य दल आता अलर्टवर आहे. तर इकडे पहलगाममध्ये पुलवामा नंतरचा सगळ्यात मोठा हल्ला झालाय आणि हाच हल्ला भारताच्या जिव्हारी लागलाय. सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावरच सोडून मोदी भारतात परतलेत. मोदींनी भारतात दाखल होताच विमानतळावरच बैठक घेतली. या बैठकीत NSA प्रमुख अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री S जयशंकर तसंच परराष्ट्र सचिवांचा समावेश होता. मोदींनी दाखल होताच विमानतळावर बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याची गंभीर दखल घेत सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतल्याची माहिती समोर येते आहे. कॅबिनेट सुरक्षा समिती आणि तिन्ही सैन्यांच्या प्रमुखांसोबतही मोदी सुरक्षेचा आढावा घेणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्येही चर्चा झाली आहे. पहलगाम येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही फोनवरून चर्चा केली आहे. तर भ्याड हल्ला करणाऱ्यांना भारत आता सोडणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी इशारा दिलाय. कुणालाही सोडणार नाही. मृतांना श्रद्धांजली अर्पण करत अमित शहांनी दहशतवाद्यांना हा इशारा दिलाय. भारत दहशतीसमोर झुकणार नाही. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना तो सोडणार नाही असं म्हणत त्यांनी हल्लेखोरांना इशारा दिलाय. पाकिस्ताननं पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी फेटाळली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीच संबंध नसल्याचं स्पष्टीकरण पाकनं दिलंय. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारतावरच पाकिस्तानात अशांतता पसरवल्याचा गंभीर आरोप केलाय.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या आणि लष्करी जवानांच्या वेशात हल्ला केला आणि त्यामुळे अचानक लष्करी वेशात भारतीय जवानांना पाहून हल्ल्यातून बचावलेले पर्यटक आणखीनच भेदरले। महिला त्यांना पाहून मुलांना मारू नका, हवं तर मला मारा अशी विनवणी केली। बैठो हम लोग फौज से है, हम इंडियन आर्मी है असं म्हणत या जवानांनी त्यांना धीर दिला। अरे हम लोग फौज है, हम लोग बैठो बैठो, हम लोग फौज है, बैठो बैठो, मेरे बच्चे को अरे हम लोग फौजी हैं, कुछ नहीं करेंगे। थोड़ा बताइए, हुआ पति को मार दिया? नहीं बेटा शांत रहो, लो पानी पियो, पानी पियो। पहलगाममध्ये अजूनही 4 ते 6 दहशतवादी लपल्याची आता माहिती समोर येते। दहशतवाद्यांना शोधण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर सध्या केला जातोय। सर्च ऑपरेशन सुरू झालंय आणि आता इंडियन आर्मी देखील ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतेय। दहशतवाद्यांना शोधण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर सुरू झालाय। दहशतवादी लपले, 4 ते 6 दहशतवादी लपल्याचं कळतंय। प्रचंड झाडी आहे आसपासच्या परिसरामध्ये आणि या झाडांचाच आधार घेत दहशतवादी लपल्याचं कळतंय। 4 ते 6 दहशतवादी अजूनही लपलेत आणि त्यांच्या शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातोय। इंडियन आर्मीकडनं आता सर्च ऑपरेशन सुरू झालंय। एनआय टीम पहलगाममध्ये दाखल झाली असून काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी एनआयकडून चित्रीकरण करण्यात येत आहे। एनआय फॉरेन्सिक टीमकडून पुरावे एकत्र करण्यास सुरुवात हल्ल्यावेळी झालेल्या वाचलेल्या लोकांचेही जबाब घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मोदी सरकारनं भारतीय सैन्य दलातील 2 लाख रिक्त पदं न भरल्यामुळे पहलगाममध्ये हल्ला झालाय। संरक्षण विभागासाठी वापरले जाणारे पैसे मोदी सरकारनं लाडली बहन योजनेसारख्या लोकांना देणाऱ्या योजनांवर वळवलेत असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। जब श्रीनगर में अमित शाह उतरे तो उनके साथ लगभग मैं गिन रहा था 75 कार्स का काफिला था, लेकिन सामान्य जनता वहां जाती है, उनके लिए कोई सुरक्षा व्यवस्था नहीं है। ये इसलिए नहीं है कि कल ही मैंने देखा है कि लगभग हमारे आर्मी में 2 लाख पद रिक्त है, लगभग 2 लाख। ये कटौती करना चाहते हैं बजट में, डिफेंस के 2 लाख पद रिक्त है। पर्यटकांसाठी मोदी सरकार आता अलर्ट मोडवर आलाय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी दिल्लीत विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली। या बैठकीत श्रीनगरसाठी भाडं वाढवू नका, तिकीट रद्द करण्याचे शुल्कही माफ करा असे निर्देश दिलेत। दरम्यान इंडिगो आणि एअर इंडियानं श्रीनगर ते मुंबई आणि दिल्लीसाठी 4 अतिरिक्त उड्डाणं चालवण्याची घोषणा केली आहे। उमरा चलना यार, ओ ये था कोई दिसता जहांगीर तो यार, बिहारियां पीछा जुलते यार, तुम मौत ही कश्मीर गेंद है। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पर्यटनाला फटका बसणार आहे। पर्यटन ठप्प झालंय। श्रीनगरमधील दल लेक आणि रस्ते सुने आहेत। दल लेक आणि जहाजामध्ये एक दिवस मुक्काम करण्यासाठी पर्यटकांची खरं तर झुंबड असते आणि शिकारा बोट चालवणारे चालक आता अक्षरशः बोटीत झोपून आहेत आणि कुणी पर्यटक येतो का याची वाट पाहतायत। काश्मीरात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार शहरात आंदोलन करण्यात आलंय। भ्याड हल्ल्यात मृतांना श्रद्धांजली वाहून हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मृतांना श्रद्धांजली अर्पित केली आहे। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पालकमंत्री अजित पवार सक्रिय झालेत।
पुण्यातील पर्यटकांची अजित पवारांनी माहिती घेतली आहे. राष्ट्रवादीतल्या नेत्या रुपाली ठोंबरे सध्या काश्मीरमध्येच आहेत. त्यांच्याकडून फोनवरून अजित पवारांनी माहिती मागवली आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पुण्यातील पर्यटकांचा अजित पवारांनी आढावा घेतला आहे. त्याच्यामध्ये आपला विमान आम्ही मोडले म्हणूनच पण माझं बोलणं झालंय आणि ह्यांचं पण उमर अब्दुल्लाचं पण झालंय. तर त्या पद्धतीनं आम्ही करतोय. तर तुम्ही घाबरू नका. आता बरेच आपले पर्यटक तिथं अडकलेले आहेत, परंतु जास्तीत जास्त विमानं सोडून काही विमानं उस्मानाबाद धाराशिव तिकडचे आम्ही हैदराबादला नेतोय. त्यांना हैदराबादवरून सोयीचं आहे. बिराजदार तो ग्रुप अडकलेला आणि बाकीचे काही मुंबईत आणि काही पुण्यात असं आपण करतो. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कानपूर इथला व्यापारी शुभम द्विवेदी याचाही समावेश आहे. पत्नी आणि 11 सदस्यांचा फॅमिली ग्रुपसोबत तो काश्मीर फिरायला गेला. शुभमचं लग्न 2 महिन्यांपूर्वी 12 फेब्रुवारी रोजी ईशान्या द्विवेदी झालं होतं. लग्नानंतर शुभम आणि ईशान्याची दुसरी ट्रिप होती आणि यावेळी त्यांनी कुटुंबियांसोबत फिरण्याचं ठरवलं होतं. शुभम आणि ईशान्याचे कुटुंबीय सुद्धा या ट्रिपमध्ये सहभागी होते. दहशतवाद्यांनी शुभमला कुराणमधील कलमा बोलून दाखवण्यास सांगितलं. शुभमला ते म्हणता न आल्यानं अतिरेक्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. शुभमचा हल्ल्याआधीचा कुटुंबासोबतचा व्हिडिओ आता समोर आलाय. पहलगाम हल्ल्यातलं मन हेलावणारा फोटोही समोर आलाय. हा फोटो दहशतवाद्यांच्या क्रौर्याची कहाणी सांगतो. हातावर मेहंदी, हातात चुडा असलेली नवविवाहिता पतीच्या मृतदेहाशेजारी हतबल होऊन बसली आहे, शून्यात हरवली आहे. हातावरची मेहंदी आणि अंगावरच्या हळदीचा रंगही फिका पडला नव्हता. 16 एप्रिलला त्यांचं लग्न झालं. 5 दिवसात दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी तिचं कुंकू पुसलं. 26 वर्षांचा नौदल अधिकारी विनय नरवालची त्याच्या पत्नीसमोर गोळी झाडून हत्या करण्यात आली. एक इंसान है, उसने उसको गोली मार दी. यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. नहीं आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. आपने आप बोले ना मुझे. वहाँ पर थी, क्या बोलते भेलपुरी खा रही थी. मेरा पति साइड में था. एक इंसान है, उसने उसको गोली मार दी. यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. नहीं आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. गृहमंत्री अमित शहा हे फेल, अपयशी आहेत, अपशकुनी होम मिनिस्टर आहेत. पूर्ण दिवस अमित शहा राजकारण करत असतात. देश तुटतोय आणि लोक राजकारणात व्यस्त आहेत. अमित शहांनी राजीनामाच द्यायला हवा. पर्यटकांच्या मृत्यूला अमित शहाच जबाबदार आहेत. 1 मिनिटही त्यांनी पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही, असं राऊत म्हणतात. मंत्री है, बहुत ही अपशकुनी और अपयशी, हाँ फेल गृह मंत्री है. 1 मिनट भी उनको रहने का अधिकार नहीं है. पूरा दिन ये आदमी राजनीति करते बैठता है, कट कारस्तान करते बैठा है. किसकी सरकार है? वहां देश टूट रहा है, वहां हमारे लोग मारे जा रहे हैं और ये लोग राजनीति में व्यस्त है, सरकारें गिराने में और सरकारें बनाने में, और उनको कुछ काम नहीं है. ऐसे व्यक्ति गृह मंत्री पद पर रहना देश के लिए धोखा है. पहलगाम हल्ल्याचा राज ठाकरेंनीही निषेध केलाय. केंद्र सरकारनं दहशतवाद्यांचा थरकाप उडेल अशी कारवाई करावी असं त्यांनी म्हटलंय. सरकारनं एकदाच काय तो दणका द्यावा, मनसे सरकारच्या पाठीशी असेल असंही त्यांनी म्हटलंय. राज ठाकरे काय म्हणालेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडेल असा धडा शिकवा. हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना धर्म विचारला, ही तुमची मुजोरी? हल्ल्यामागच्या सूत्रधारांना आपली शक्ती काय हे कळलंच पाहिजे. सरकारनं एकदा काय तो दणका द्यावा, मनसे सरकार सोबत असेल. हिंदूंच्या अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र तुमच्या अंगावर जाऊ. पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला करणारे 6 दहशतवादी होते. प्रत्येकी 2 जणांचे गट करून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. धर्म आणि नाव विचारून दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
हल्लेखोर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होते असंही समोर आलंय. हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी परिसराची रेकी केल्याचंही समोर आलंय. दहशतवाद्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरमधील काही पर्यटन स्थळांची विशेषतः हॉटेल्सची रेकी केली होती. या पर्यटन स्थळांमध्ये पहलगाममधील काही हॉटेल्सचाही समावेश होता.